काही दिवसांपूर्वी उल्हासनगर शहराचे उपाध्यक्ष दिनेश पवार यांचे एकुलते एक सुपुत्र दिवंगत सिद्धार्थ पवार यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे। यामुळे शहराध्यक्ष ॲडव्होकेट उज्ज्वल महाले आणि महासचिव निलेश देवडे, कोषाध्यक्ष ईश्वरभाऊ सोनवणे, प्रसिद्धी प्रमुख नितीन भालेराव यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांना याबद्दल माहिती देऊन आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी कळवले होते। म्हणून आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता दिनेश पवार यांच्या राहत्या घरी सम्राट अशोक नगर उल्हासनगर 3 येथे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पवार कुटुंबियांची विचारपूस करत संपूर्ण पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन केले। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष रोशन पगारे गुरुजी व पंचशील बुद्ध विहार शाखेचे अध्यक्ष अशोक सिरसाठ गुरुजी, समता सैनिक दलाचे डिव्हिजन ऑफिसर विजय कांबळे गुरुजी यांनी युवा नेते सुजात आंबेडकर यांची सुरक्षा व रूटचे सुनियोजन केले। दरम्यान संपूर्ण उल्हासनगर शहरातील आंबेडकरी कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक जाधव, सामाजिक बातमी न्यूज उल्हासनगर। सर बस इकडे बस दीदी बात करताय मोबाईल ट्रेस केले आम्ही, पण ते फ्रेंड्स वगैरे 7,000 इंस्टावर फॉलोअर्स आणि सर्वांशी हसून खेळून राहायचं। जे बी सर्वांची मोबाईल बाळासाहेबांनी चिन्ह हसून खेळत राहायचं आणि त्याने असं केलं म्हणजे कोणी ॲक्सेप्ट करणार नाही की म्हणजे एखाद्याला असं वाटतं ना की हा करू शकतो, तसं काहीच नव्हतं। मेसेजेस मोबाईलमधनं काही मिळालं काहीच नाही मिळालं।